ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। दुपारनंतर लढतींचं चित्र स्पष्ट होणार। बंडखोरांची मनधरणी, नाराजी दूर करण्याचा राजकीय नेत्यांकडून प्रयत्न। मुंबई महापालिकेमध्ये अंतर्गत सर्वेक्षणात भाजपला स्पेशल बहुमत। 227 जागांमध्ये भाजपचा 100हून अधिक ठिकाणी विजय दिसत असल्याचा निष्कर्ष। जागा वाटपामध्ये भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजपच्या माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शिवसेना शाखा प्रमुखाच्या कानशिलात लगावली। शिंदेंचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक। काँग्रेस शिष्टमंडळाकडूनही पवारांची भेट घेत आघाडीसाठी इच्छा व्यक्त। मनपा निवडणुकीमध्ये युती आघाडीबाबत पवारांच्या भूमिकेकडे लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा। काँग्रेसला सोबत घेऊन मविया कायम ठेवण्यावर ठाकरे सेना ठाम। फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल, ठाकरे सेनेची भूमिका, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका मविया म्हणून लढली पाहिजे, शरद पवारांचं मत। मतचोरी आणि यादीच्या घोळासंदर्भात एकत्रित सत्याचा मोर्चा, मग निवडणूक वेगळी का लढायची, पवारांचा सवाल, सूत्रांची माहिती। मनसे मवियाचा भाग नाही, शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, मविया मनसे आघाडीवरून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुखांनी पक्ष सोडला। शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा दिल्यानं नाराजी। सलील देशमुख अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची चर्चा, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्र भाजपच्या पाठीशी, पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा। महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। बाबा मला मारलं म्हणत कोणीतरी दिल्लीला गेलं। शहा शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंची खोचक टीका। तर दिल्लीमध्ये हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचा वारसा काय चालवणार, शिंदेंवर निशाणा। चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावर आज मालेगाव बंदची हाक। कडकडीत बंद पाळत अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त केला जाणार। मालेगावातील चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत कोठडी। कोर्टाच्या आवारामध्ये संतप्त महिलांनी रस्ता अडवल्यानं VC द्वारे कोर्टामध्ये हजेरी। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महिला आक्रमक। मनोज चरांगेंकडून मालेगावमधील पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांचं सांत्वन। 2 महिन्यामध्ये आरोपीला फाशी द्या, तरच तुमचा धाक बसेल। आरोपीचा एन्काउंटर करा, चरांगेंची मागणी। पार्थ पवारांचं पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीची आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 तास चौकशी। तर पॉवर ऑफ अटर्नी देणाऱ्या 275 जणांची आज चौकशी होणार। विधेयक मंजुरीबाबत राज्यपाल राष्ट्रपतींना वेळेचं बंधन नाही। सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। दोघांकडेही न्यायिक पुनरावलोकनासाठी विधेयक थांबवण्याचा अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा गैरफायदा घेऊन राज्यपाल अडवणुकीचा गोंधळ घालू शकतात, परिणाम जनतेलाच भोगावे लागतील। संघर्ष पुन्हा अटळ, सामनातून निशाणा। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक आज एकत्र येणार। नवी मुंबईतील शिवपुतळ्याचं आज अनावरण। काही दिवसांपूर्वी विनापरवानगी अमित ठाकरेंनी अनावरण केल्यानं वाद झाला होता। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसामध्ये लोकार्पण। मनसे नेते गजानन काळेंची टीका। नाशिक सिन्नर एसटी अपघात प्रकरणी चौघांचं निलंबन। लॉगबुकमध्ये बसचा ब्रेक फेल असल्याची नोंद असताना सुद्धा कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष। एसटी थेट स्थानकाच्या फलाटावर जात अपघात झाल्यानं एका मुलाचा मृत्यू झाला होता। मी बौद्ध धर्माचा अनुयायी मात्र धर्मनिरपेक्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानामुळेच या पदावर पोहोचलो। कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीश भूषण गवईंचं वक्तव्य। 23 नोव्हेंबरला निवृत्त होणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।